जिंदगीत मला ना बाहेर जाता येतं ना काही खाता येतं, नुसतं बसायचं त्यापाशी 24 घंटे. तो मग तोंड बघायचं, मी तुझं नमस्कार मित्रांनो, गुड नाईट, गुड इव्हिनिंग. तर मित्रांनो, आता वाजले 10:30-11 वाजले. आता म्हणलं चला तर व्हिडिओची सुरुवात करूया रात्रीच्या वेळेस, कारण व्हिडिओचा मुद्दा काय आहे तो अजून मला माहित नाही, तुम्हाला पुढे समजेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. 10:30-11:30 वाजले, मला पण नाही माहीत टाईम एक्झॅक्टली. तर काहीतरी टाईम झालेला आहे रात्रीचाच. आणि घरामध्ये भाकरी असताना पण बाहेरच्या भाकरी विकत आणून खाणं कधी कधी आवडतं, आणि तेच गोष्ट करायला मी आज वरती आलेलो आणि एकटाच आहे. बाकीचे सगळे खाली मी शिफ्ट केलेले आहेत, कारण आता सध्या तरी आम्ही खालीच ॲडजस्टमेंट करतो. इथं वरती आमचं किचन आहे, तर इकडंच खाणं पिणं. मित्रांनो, आता मी बनवत होतो मॅगी रात्रीच्या 10 वाजता एकटाच, काहीच विषय नाही. म्हणलं चला कोणीतरी नाही आहे सोबत, तर आपण आपल्या फॅमिलीसोबत मॅगी बनवूया. मॅगीचे असे 3-4 पाकिट आणले, आमची तर भेटत नाही. आमची तर 5-5 रुपयावाली मॅगी वाटतात, ते चालले आणि 4 पाकिट 20 रुपयाची मॅगी. त्याच्यात मस्तपैकी टाईमपास करून पोट भरणार काहीच तुमचा भाऊ. आणि आता चला तुम्हाला दाखवतो. मी प्लेन मॅगी आहे, काहीच विषय नाही, दाखवतो. आता हे बघा, एवढीशी मॅगी कशी पुरणार. आणि इकडे पाणी प्लेन मॅगीचं, थोडंसं तेल टाकलेलं आहे मी, हे बाजूचं विसरून जा. आणि हो, असं उकळतं पाणी आहे, त्यामध्ये आपण अशी मॅगी सोडू शकतो. तुम्हाला जर माहीत नसेल कशी मॅगी बनवायची, आणि कोणाला माहीत होईल हे व्हिडिओ बघितल्यानंतर समजलं मॅगी कशी बनवायची, त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा कशी मॅगी बनवायची. हे तुम्हाला समजलेलं आहे. आणि आता याच्यात हळूहळू उकळत्या पाण्यामध्ये आपली हे जे नूडल्स आहेत ते टाकायचे छानपैकी. रात्रीच्या वेळेस काही भेटलं नाही, पण दुकानाला जागा करून मी हे अवेलेबल केलं. सर म्हणत असताल की बाबा दादा तुला काय जेवायला भेटलं नाही का, आज कसं झालं कसं नाही, तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की काहीच विषय नाही आहे. जेवण केलं तर मी, पण खिचडी बनवली होती आमची, तर पण त्या खिचडीमुळे जरासं मला मूड खराब झाला, कारण मी खिचडी खात नाही. आणि तुम्हाला काय सांगू की आता आहे ना, माझं जे आपलं जे म्हणजे मुलगा आहे माझा, तर तो सध्या जागा आहे. आणि तो जागा झाल्यामुळं मला काही झोप येईना, मला लागली भूक, म्हणून मी आपलं वर आलो आणि मी माझ्या ह्याच्यामध्ये काहीतरी बनावं आणि खावं आणि परत जाऊन त्याला सांभाळावं. कारण नाईट ड्युटी जी चालू आहे ना, तर ती खूप भारी आहे, काय सांगू तुम्हाला. हातावर रक्त पडलं, मॅगी खाऊन आलो मित्रांनो. आणि इकडे बघा, अवघडच काम आहे. ए बाबू, ए बाबू, रडायला आले आजी लागलो म्हणून. ए बाबू. आणि इकडे बघा, घरात नेल कटर असताना मॅडम नका कशाने कापतात माहिती का, ब्लेडनी. मम्मी नेल कटर आहे ना घरात, पण लागल्यावर काय करतो म्हणजे हाताने. तुम्ही बघतात ना बाबा, तुम्ही बाजूला बसून, तुम्हाला दिसायला लागली ती नका कापालेली ब्लेडनी, तरी बी ब्लेडनी इकडे सारखं कशाला. म्हणजे दरवेळेस त्यांनी माझ्या अंगावर सू केली पाहिजे, कंपल्सरी आहे का. मग मला का शिकार करता तुम्ही, मला कळत नाही. आणि बरोबर पाय मी कुठं बसलोय हात ठेवून. ए बाबा, हे काय झालं तुला. खरंच ना मम्मी, यार तू खरंच. या आमचं उगाच काहीच घेणं नाही बरं. तुम्हाला सांगतो 11:30-12 वाजले तिकडं. हे बघा टाइम दिसतो तुम्हाला तिकडे वरती खाली बघा, 12 वाजा लागलेत. आणि या पोराचं काहीच नाही, काहीच उगाच. हा मन काढ, आवाज काढ, आवाज काढ. मला बघितलं ना रडतो तेव्हा, माहिती का, मला दाखवूच लागत तुम्ही. मी आज दिसले बुचिर तर काय माहिती अंग करतो. मला पार जसं जिनं मरण हराम करून टाकलेस तू. शिवानी वैतागली आता. सुखाने जगू न द्यान, सुखाने मरू न द्यानस तू. मार लागली तू. मग काही का पाहती काही बी. रात्री काय तुम्ही काय केलं रात्री, काय केलं रात्री तिकडे म्हणले मला झोप येते असं म्हणते. मला झोप आल्यानंतर मी काय म्हणणार सांगा बरं तुम्हाला, मी काय चुकीचं केलं. दिवसभर माणूस काम करून येतो, काम आल्यानंतर बेटा सोने नहीं देता और बाप उठता नहीं, ऐसी हालत हो गई आजकल. बर दाखव एकदा, चल दाखव, तिला दाखव एकदा. ठीक आहे, याचा आवाज ऐका तुम्ही फक्त. हे एवढा आगाऊ पोरग आहे, त्या गप्पा ऐकायच्या फक्त, एवढा आहे का आगाव. काय
परत मग गाणं जीना मुश्किल हो गया है अभी मेरा अच्छी जिंदगी जी रही थी रोज बाहर फिर घूमने जा रही थी खा रही थी अच्छा पिज्जा बर्गर तूने आके तो सब कुछ फुडा दिया त्यांनी गालावर हात लावलाय. तो येऊन मी जिंदगीत मला ना बाहेर जाता येतं ना काही खाता येतं नुसतं बसायचं त्यापाशी 24 घंटे तो मग तोंड बघायचं मी तुझं बघ चल नमस्कार कर नमस्कार काय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हण. उलटी हे बघा इथं शिवानी आहे आणि शिवानी काय करत आहे माहिती तुम्हाला बाळाची मालिश. गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वागत असं बोलत आणि शिवानी व्हिडिओ काढणं केव्हा शिक्षण घेत तुम्ही काय म्हणू हा काय म्हणू स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये. तू म्हणले ना आता मी कसं म्हणू? मी म्हणलो म्हणजे तो म्हणायचं नाही का कोण असं मी म्हणलं म्हणजे तुम्ही म्हणायचं नाही. बिचारी सकाळ सकाळी नाश्ता कळत नाही पण त्या पोराला पहिले बघते आंघोळ घालून. जरा आंघोळ घालावं लागते ना झोपतो मग तो आज तुम्ही परेशान नाही केलं रात्री परेशान नाही केलं तर रात्री जागाच होता ना तुम्ही 12-1 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत जागच राहतो कोणतं पण लेकरू कंटिन्यू जागा असतं ना तिथे. त्याने का परवा किती परेशान केलं रात्रभर जागेला आणि काल ते तुम्ही त्याला झोपू घालतात दिवसभर मग ती रात्रीचं जागा काल ते दिवसभर खेळत होते ना आणि आता आज कसं करशील. आज तर खेळावं लागेल ना खेळावं लागेल ना आज पण त्यासोबत खेळेन त्यासोबत पण रात्री मी एकट्याने मॅगी बनवून खाल्ली होती माहिती तुला. मला पण दिली होती हा बरं झालं मला वाटलं तुला लक्षातच नाही. मला कसं लक्षात नाही मला सगळं लक्षात राहतं हा मा- शिवानीचा अवतार बघा काय झालं. शिवानी रात्री तेच म्हणत होती इतकी छान होती मी ती खराब झाली. डिलिव्हरी काय खेळ आहे का पहिलं नव्हतं कळत. आणि एक कमेंट आली होती की शिवानीची डिलिव्हरी कुठं झाली. तर शिवानीची डिलिव्हरी कुठं झालेली माहिती तुम्हाला कुठं सरकारी दवाखान्यामध्ये. का आता त्याचं पण कारण सांगू तुम्हाला खूप छान डिलिव्हरी झाली बाय बाय तिथं. चिंटू सगळेजण म्हणतात चिंटू बाय 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 चिंटू बाय बाय चिंटू बाय बाय चालले मी कामाला चालली का तर चालले मी नंबर मारायला तू येतो नंबर मारायला नाही आम्हाला शंभू करायची येतो आम्हाला शंभू करायची झोपू जा हं? दुपारपर्यंत हा त्याला द्यायचा नाही स्वयंपाक कर म्हणा चालले मी हा ब्लेड लावून घेतलं रात्री हाताला सगळ्या घरात. चालले बरं झालं ते अरे चालले मी कामाला तू येत कामाला ए गप्पा हाय का आले आम्ही कामाला चाललो तुला यायचे का झोपीत येते झोपीत. झोपीत नाही येत करायचं आहे डोळे उघडून. गप्पा मारत ते माझ्यासोबत चालले मी मम्मी हं? दवाखान्यातल्या डिलिव्हरी बद्दल तुला कोणती म्हणजे सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी काऊन केली ह्याच्याबद्दल 2 किती शब्द. चांगली डिलिव्हरी झाली त्याला काय होतं हम्म? सरकारी दवाखान्यात जायला काय प्रॉब्लेम प्लीज सांग ना जरा 2 शब्द. मस्त झाली आम्हाला तिथं काहीच असं काही हे नाही वाटलं उलट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायला नाही पाहिजे मी तर म्हणतो. प्रायव्हेटमध्ये नुसते पैसे लुटायचं करते त्याच्यापेक्षा ते सरकारी दवाखान्यात 1 रुपया खर्च बी नाही लागत हम्म. आणि चांगली डिलिव्हरी होती बाळ बी सुविधा मस्त आहे चांगल्या बाळाची वाटतात. माय बी चांगली हम्म. ते बघा बाळ किती हसते आता उद्यापासून तुम्हाला बाळ बी दिसणार हम्म. आता उद्याच्या तयारीत येत आम्ही त्याच्यामुळे आज बस इतकंच बस संपले तुमचं भाषण. हा. भाषण देतात तुम्ही. हो भाषण देते नेल कटर नाही घरामध्ये रात्री ते कापून घ्यायला नेल कटर ते बरं अजून तिला चकून नीट नाही झाली. अजून जखम नीट नाही झाली म्हणजे लागून घ्यायची गरजच नाही ना. चालले मी आता. एवढं ब्लेड विकत आणून घरात तुला ब्लेड भेटलं कुठं. तर माहिती आहे पुढे मग तिने विकत आणलं ब्लेड 3 रुपयाचं आणलं होतं आहे का 3 रुपयाचं ब्लेड आणलं आणि लागून घेतलं. आता टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागेल त्यासाठी तुला. तिचं काय चालू आहे मग इथं इंजेक्शन दरी मोबाईल सांभाळू टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागेल तिला आता. 2 मोबाईल शिवाय तुला माहिती ना आपण टीटीचं इंजेक्शन केव्हा घेतो हा शिवाय 2 मोबाईल कोणी टीटीचं तुम्ही आपणच घेतलं का. मला माहिती. बाय बाय हे बघा हे चालली. हा, काय लागलं होतं गड्या हाताला आता 9:30 झालेले आहेत आणि मला पण जायचं. हाताला लागलं होतं ना तुम्हाला आजीला काय जाऊ वाटत नाही. जरा पावडर बिडर लावी जा गं मस्त मेकअप करायचा पण मेकअप इकडे बघून म्हणून जा मेकअप करायचा चालले मस्त बाय बाय मी मेकअप बिकअप करायचं का. पैसे जाऊ नये म्हणून मला सकाळी लवकर जायचं होतं पण तुम्ही शेवटी उशीरच केला किती उशीर झाला 9:30 वाजले का आता 6 वाजता जाऊन बसती का दुकानात. दुपारून यांचा टाइमच मला वेळ समजत नाही वय रे
यांचा टाइमच मला मेळ समजत नाही नेमकं किती वाजता जायचं यांना दुकानात. 6 वाजता जाऊन बसते काय काय माहिती. हा ना, लय लवकर उठले तर मग वाटते. तरी बी उठलो 7:30-8 वाजताच उठायला. उठून तर आवरावरी करायला टाइम लागतो दुसरा ना. टाइमच लागतो. मग तरी मी दुपारी जेवायला पण काल बी जेवायला नाही आलो माहिती. डायरेक्ट 3:30 वाजता 4 वाजले दुपारचे. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की दादा कधी व्हिडिओ मागे पुढे करतोय, तर तुम्हाला सांगू का, दादाला व्हिडिओपेक्षा काम सध्या महत्त्वाचं वाटतंय. कारण व्हिडिओमध्ये एवढी काही इन्कम येत नाही, बरोबर नाही. शिवानी सांग 2 शब्द. काय सांग, तुम्ही बोलायचं शिका ना, कधी बोलायला शिकणार आहे. बोलायचं काय शिकता, बोलायचं बोलती बंद झालं. तुम्हाला माहिती का, कधी बी आपल्या जे काम करतो ना आपण बोलत एखादं नव्हते जर का काम मी आता? शिकतोय किंवा काम करतोय, स्किल्स महत्वाचे असतात. आता हे व्हिडिओ म्हणजे स्किल नाही झाली, तुम्हाला मी क्लिअर सांगतो. आता स्किल्स कशाला म्हणतात, समजा तुम्ही जर Video ऍक्टिंग म्हणजे एक शौक करताय, आहे ना. हा नाही शॉक नाही म्हणतात. समजा तुम्ही जर ऍक्टिंग करताय, आता मी व्हिडिओ काढतो शिवानीचा, समोर एक्झाम्पल शिवानी. आता शिवानी जर एखाद्या म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटसाठी किंवा याच्यासाठी एंटरटेनमेंट पर्पजमध्ये जर ऍक्टिंग करती, ऍक्टिंग कशी करता कशी करते? कशी करते, शॉकिंग रिॲक्शन दे, असं शॉकिंग मला रिॲक्शन नाही घाबरल्या का रिॲक्शन दे एकदा. नाही आता शिवायला काही ऍक्टिंग येत नाही, तर तसं काही ऍक्टिंग करते, तर ते ऍक्टिंग तुम्ही ऍक्टिंग लेवलची तुम्ही एंटरटेनमेंट पर्पजमध्ये करताय, तर ते ऍक्टिंग वेगळी राहिली. आणि तुम्हाला सांगू का, बाकीचं हे काही आपण करिअर म्हणून धरून नाही चालायचं की आपलं इन्फ्लुएन्सर बनायचं, की मला रील स्टार बनायचं, की मला व्हिडिओ स्टार बनायचं. फक्त विषय कसा माहिती का, एक आवड म्हणून काढत होतो मी व्हिडिओ, आणि ही आवड लोकांना म्हणजे सगळ्यांना आवडती माझ्या युट्यूब फॅमिलीला, म्हणून काढायचं. त्याच्यामुळे काहीच विषय नाही. आहे का नाही? चला तर मित्रांनो, गुड मॉर्निंग नाही, सकाळ झालेली आहे. व्हिडिओची सुरुवात केव्हा झाली आहे, शिवानीची इकडं आवर चालू आहे. हे बघा, मस्तपैकी फ्रेश होऊन सगळं बाळाला आंघोळ वगैरे घालून सगळं करून रेडी. आणि हे बघा बॅग लावली आहे, मी चाललो आहे माझ्या कामावर. आणि इकडे बघू शकता, इथे बघा किती टिश्यू पेपर दिसतं तुम्हाला, 1 2 3 4 5. तर हे 5 जे आहे ना, हे मी ऑफरमध्ये जे स्कीम करून मागवलेत काहीतरी, आणि खूप स्वस्तात मागवलेत. फक्त 100 रुपयामध्ये 5 आणलेत मी. तर कसे आणलेत तुम्हाला जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की मी एवढ्या स्वस्तात कसे काय टिश्यू पेपर घेतले, तर त्यासाठी मला कमेंट करा. सिक्रेट लिंक आहे, सिक्रेट गोष्ट आहे, ती तुम्हाला मी सांगेल नक्कीच. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आणि अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो, जाऊ द्या, ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगत. आहे काहीतरी गोष्ट, ती तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओत मी, नाही का. आणि शिवणला रात्री कंटाळा आलता बाळ सांभाळायचं. का बरं असं? तुम्ही सांभाळलं का? का मी झोपी लावलं त्याला. हा, मी झोपी लावले, मी असं नाही बोलू. मी कोणी म्हणतं का आपल्या लेकराला मी सांभाळणार नाही, असं करणार नाही. मग मी सांभाळणार नाही म्हणजे मला वैताग देत ते तेवढं तर काय. खरंच ना, मायबाप झाल्यावर कळतं माणसाला मायबापाची किंमत कशी असते. तर तुम्हाला सांगू का, यावेळी आपण दुसरं म्हणजे आपलं दुसरं एखादं लेकरू असेल ना, दुसऱ्याचं सांगतो डायरेक्ट. तर आपण काय करतो, त्यांनी जर आपल्याजवळ जर शी केली किंवा काही झालं, तर आपण कशी ट्रीटमेंट देतो, राग येतो नाही, शी घाण असं करतो. आणि आपल्या स्वतः लेकरांनी केलं मग कसं वाटतं, काय वाटतं? काहीच नाही वाटत ना. हे बघा, एक एक्सप्रेशन, काहीच नाही वाटत ना. काहीच नाही वाटत. तरच असतं. तर हा अनुभव घेणे खूप महत्त्वाचा असतो, जसं मी रात्रीच्या व्हिडिओमध्ये म्हणलो. तर मित्रांनो, आता व्हिडिओ खूप मोठा न करता